आपल्या महाराष्ट्राचे सर्वसामान्यांचे मुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेब, आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय भुसे साहेब, माजी समाज कल्याण मंत्री बबनरावजी घोलप, आमदार बोलते साहेब, त्याचबरोबर आमदार सुहासांना कांदे, आपल्या शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आणि खास करून आज ज्यांच्या माध्यमातून त्यांच्या नेतृत्वाखाली आज या ठिकाणी हा प्रवेश होतो अशा आपल्या सर्वांचे व शिवसेनेचे एक धडाडी असं नेतृत्व विजू अप्पा करंजकर, त्याचबरोबर उपस्थित सर्व शिवसैनिक बंधू आणि भगिनी, प्रथमतः मी या ठिकाणी 2 दिवसापूर्वी विजू अप्पांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला त्याबद्दल मी आमच्या सर्व शिवसैनिकांच्या वतीने त्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो। त्याचबरोबर आज अनेक इतर त्यांचे सहकारी देखील या ठिकाणी प्रवेश करतायत, त्यांचं देखील स्वागत करतो। मला असं वाटतं का निश्चित त्यांच्या प्रवेशानं आपल्या शिवसेनेची ताकद या ठिकाणी वाढलेली आणि येणाऱ्या लोकसभेची वाट निश्चित या ठिकाणी सुकर झाली असा आपल्याला विश्वास आहे। आता 2 अप्पा एकत्र आले म्हटल्यावर भाऊची भीती वाढायला लागली, म्हणून ज्या प्रकारे विजू अप्पांनी निश्चितच एक चांगले संघटन त्या ठिकाणी त्यांच्याकडे आहे, गेले अनेक वर्षापासून त्या ठिकाणी ते लोकप्रतिनिधी म्हणून अतिशय उत्कृष्ट काम देखील या ठिकाणी करतायत, त्याचा निश्चित फायदा आपल्या शिवसेना पक्षाच्या मताधिक्यामध्ये वाढण्यासाठी त्या ठिकाणी होणार आहे। आपण नेहमी म्हणतात जीव का जायला शिवसेना, परंतु आपण मला असं वाटतं का आपण योग्य त्या शिवसेना जी काही बाळासाहेबांच्या विचाराची शिवसेना होती त्यामध्ये आज आले, खऱ्या अर्थानं तुमच्या जो डायलॉग आहे त्याला खऱ्या अर्थाने मला वाटतं मूर्त स्वरूप या ठिकाणी आले। आज येत्या 20 तारखेला नाशिक लोकसभेची निवडणूक होऊ घातलेली आणि खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं तर ही जी निवडणूक आहे ही नाशिकच्या विकासाच्या दृष्टीनं आणि आपल्या देशाच्या भवितव्याच्या दृष्टीनं अतिशय महत्वाची। आपल्या देशाला जे काही नेतृत्व मोदी साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी मिळालंय, मला असं वाटतं का निश्चित आपल्या देशाचा सन्मान इतर देशांमध्ये वाढलेला आहे। त्याचबरोबर आपल्या देशाची आर्थिक परिस्थिती, आर्थिक जी व्यवस्था होती ती 10व्या क्रमांकावरून 5व्या क्रमांकावरती आलेली आहे। लवकरच मोदी साहेब पंतप्रधान ज्यावेळेस होतील तर निश्चित ती 3ऱ्या क्रमांकावरून त्या ठिकाणी येणार। कोरोनाच्या काळामध्ये आपण पाहिलं तर आपल्या देशाला लागून इतर देशांची आर्थिक परिस्थिती बिघडली। श्रीलंकेसारख्या देशामध्ये राष्ट्रपतीच्या घरामध्ये जाऊन लोकांनी उद्रेक केला, त्याचबरोबर पाकिस्तानच्या पंतप्रधानांना देखील त्या ठिकाणी राजीनामा द्यावा लागला। आपल्या देशाला लागून इतर देशांमध्ये युद्ध चालू आहे, परंतु आपल्या देशाकडे कोणी वाकडी नजर करून पाहणार नाही अशा प्रकारचं नेतृत्व या ठिकाणी आपल्याला मिळालेले। शिंदे साहेब देखील गेले 1.5 वर्षापासून मुख्यमंत्री म्हणून काम करतायत। मला असं वाटतं का एक सर्वसामान्य म्हणून केंद्रबिंदू ठेवून लोकाभिमुख निर्णय या 1.5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये त्यांनी या ठिकाणी घेतले आणि यांच्या निश्चितच मोदी साहेबांचे आणि शिंदे साहेबांचे हात बळकट करण्यासाठी येत्या 20 तारखेला आपण अनुक्रमांक 2 प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी म्हणून नाशिक ओळखले जाते आणि म्हणून प्रभू रामचंद्राचं जे अस्त्र आहे धनुष्यबाण, या अनुक्रमांक 2 वरती धनुष्यबाणाचं बटन दाबून प्रचंड मताने विजय करा अशी विनंती करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।